दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या मालकीच्या घरासमोरून रात्री यमाहा कंपनीची मोटारसायकल चोरट्यानं लंपास केली आहे। जयभवानीनगर सिल्लोड येथे रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे। सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून। सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथून दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या मुलाच्या नावानं असलेली यमाहा कंपनीची R15 MH20 HL 2544 या क्रमांकाची मोटारसायकल दिनांक 19 मे 2026 रोजी रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोरून गाडीचे लॉक तोडून चोरट्यानं लंपास केल्याची घटना घडली असून सकाळी त्यांची पत्नी अंगण झाडायला बाहेर गेली असता तेव्हा त्यांच्या पत्नीच्या ही बाब लक्षात आली। गाडी चोरी झाल्याची बाब पती आणि मुलांना सांगितली तेव्हा दशरथ सुरडकर आणि मुलांनी इकडे तिकडे परिसरामध्ये गाडीचा शोध घेतला। गाडी आढळून आली नाही तेव्हा सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। वरील क्रमांकाची मोटारसायकल कुणाला कुठेही आढळल्यास तत्काळ 75 58 31 64 67 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन पत्रकार दशरथ सुरडकर यांनी केलेलं आहे। सध्या सिल्लोड शहरात मोटारसायकल चोरीचं प्रमाण वाढलं असून एका प्रकारची ही टोळी सक्रिय झाल्याची चर्चा शहरांमध्ये वेगानं पसरत आहे। या चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केल्याची चर्चा सध्या शहरात वेगानं पसरत आहे। श्रीकृष्णनगर आणि विविध भागात मोटारसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्याची माहिती सुद्धा नागरिक देत आहेत। पोलिसांनी तत्काळ या शहरात फिरणाऱ्या दिवसा आणि रात्री लक्ष ठेवून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। याबाबत सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सर्व सिल्लोड शहर, सिल्लोड ग्रामीण, अजिंठा, वडोद बाजार, फरदापूर, सोयगाव आणि जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली आहे आणि नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे। याबाबत सिल्लोड शहर पोलीस ठाणे अंमलदार प्रवीण गायकवाड यांनी सदर तक्रारीची नोंद घेऊन पुढील तपास करत असल्याचं सांगितलं आहे।